भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार युवा नेते अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून मी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच रात्रंदिवस जनतेच्या सेवेचं काम करेन. त्याचप्रमाणे माझ्यासाठी ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माझ्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. आज उमेदवारी अर्ज मी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माझ्या वडिलांच्या जागेवरती दाखल केला. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्या सोबत नाही. मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतोय, पण माझं मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्या सोबत पाहिजे नव्हते, पण आज ते आपल्यामध्ये नाही. पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली तो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिलाय. त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम करणार आहे. प्राजक्त तनपुरेंनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसतंय, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झालाय का? काय आता मी आताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलोय. बाहेर काही घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही, पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, ज्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिलाय, विश्वास माझ्यावरती दाखवला, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल. तर आज अर्ज दाखल करताना पक्षातील सर्व लोक आणि जे साहेबांवर सगळे उपस्थित आहेत ते पाहून काय आज माझ्या भावना मी शब्दातही आपल्याला सांगू शकत नाही की मला किती दुःख होते, पण मला आज या गोष्टीचा अभिमान वाटतोय की साहेबांनी गेल्या 30-35 वर्षापासून जो शून्यापासून तर एवढ्या लाखोंमध्ये आज त्यांचा जनसंपर्क आहे, त्यांनी जो विश्वास कमावलाय, ती सगळी जनता गेल्या 6 महिन्यापासून साहेब ज्या दिवशी आपल्यामधून निघून गेले त्या दिवशीपासून मला प्रत्येकाने सांभाळलंय आणि एक विश्वास माझ्यावर टाकलाय. आणि प्रत्येकाचा असा विश्वास आहे की आम्ही साहेब म्हणून आता अक्षयकडे पाहतोय. तर निश्चितपणे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या महाराष्ट्राचे सर्व प्रमुख, सर्व नेते मंडळी व सर्वसामान्य जनता ज्यांनी आज मला भरपूर प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, अशा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी.